बिलाला पाठिंबा देताना काही शंकाही आहे। अध्यक्ष महाराज, धीरे धीरे एखाद्यामध्ये गैरव्यवहार असेल तर आपण शिक्षा वाढवतो, कमी करत नाही। पण अध्यक्ष महाराज, या बिलामध्ये आपण शिक्षा कमी करण्याचं कारण काय मंत्री महोदय? एक तर आपण या संदर्भामध्ये 1969 मध्ये जो कायदा केला त्या कायद्याचं उद्दिष्टच होतं की शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांनी उद्या फलोत्पादनाच्या माध्यमातून उत्तम रोप अपेक्षित केलीत तर ती उत्तम रोप त्याला प्राप्त व्हावी। दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये, खरं तर जगामध्ये महाराष्ट्र आपण म्हणतो की आम्ही पुढाकार घेतो, पण आजही अनेक जण राजमंदिराला जाऊन रोप घेतात, आपल्याकडे येत नाही। लखनौला जाऊन रोप घेतात, आमच्याकडे येत नाही। अध्यक्ष महाराज, कलकत्त्याला जाऊन रोप घेतात, आमच्याकडे येत नाही। आणि तुम्ही आता काय कायदा केलाय की या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, खरं तर आश्चर्य आहे की अध्यक्ष महाराज, आपण या कायद्यामध्ये जी शिक्षा होती, फार नव्हती, ती अध्यक्ष महाराज आता कमी करतोय। म्हणजे पहिल्या अपराधासाठी अध्यक्ष महाराज फक्त 15,000, आता 15,000 ज्यांनी फसवणूक करून रोप दिली, 15,000 रुपये शिक्षा कमी होते। त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही। नर्सरीच्या संदर्भामध्ये आता काय मोठे उद्योगपती या क्षेत्रात येत आहे का? शेतकऱ्यांना त्रास होऊ नये ही काळजी घेतली पाहिजे। पण हा कायदा करत असताना मग टर्नओव्हर ठरवा की समजा 10 कोटीच्या वरती, 15 कोटीच्या वरती अध्यक्ष महाराज रोपा कलम विकणारे, त्यांना दुसरा नियम केला पाहिजे। अध्यक्ष महाराज, यामध्ये शिक्षा कमी केली जात आहे। माझा आग्रह आहे अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे खरं आहे की एखादा शेतकरी रोप करत असेल त्याला कडक शिक्षा असू नये, पण अध्यक्ष महाराज आता या क्षेत्रामध्ये व्यापारी येत आहे, या क्षेत्रामध्ये मग व्यवसाय नोंदणी, व्यापारी परवाना, जमीन वापर, आता याच्यामध्ये लोक काय येत आहे? तर अध्यक्ष महाराज, आता MIDH ही केंद्र सरकारची योजना आली, भारत सरकारचा मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, याचा फायदा घेऊन अनुदान घेण्यासाठी तर लोक नाही येत आहे। आणि हे अनुदान घेणारे जे लोक आहे त्यांना तुम्ही शिक्षा कमी करून त्यांना प्रोत्साहन तर देत नाहीये। आणि एखाद्याने अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे रोप तयार होईल त्या संदर्भामध्ये चुकीच्या पद्धतीचं केलं तर काय? आणि म्हणून मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक की तुम्ही शिक्षा कमी करण्याचं कारण काय? 1969चा कायदा होता, फार शिक्षा नव्हती, पण 6 महिन्याचा दंड किंवा 6 महिन्याचा शिक्षा होती। तुम्ही 5,000ची 15,000 दंड करताय, खरं तर 5,000चा अजून जास्त केला पाहिजे आणि शिक्षा कायम ठेवली पाहिजे। अन्यथा मग सबसिडी सारखं शेतकऱ्यांचं जीवन आहे, बिचारा झाड मोठं होईल आणि नंतर लक्षात येईल 5 वर्षांनी तर सबसिडी सारखं जीवन असेल अध्यक्ष महाराज 98 वर पोहोचेल आणि पुन्हा खालती येऊन 4 वर अटकेल। आणि म्हणून माझी विनंती आहे की याची कारण मीमांसा दिली पाहिजे। महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियमन अधिनियम 1969 मधील कलम 14 मध्ये उत्तर होते त्यांचं सुधारणा करणे, जुनी तरतूद 1995 सुधारणा, पहिल्याच वेळेस होणाऱ्या तांत्रिक किंवा किरकोळ चुकीसाठी थेट 6 महिन्याचा कारावास, तुरुंगवास किंवा 5,000 रुपये दंडाची शिक्षा होती। निर्गुणीकरणासाठी धोरण आणि व्यवसाय सुलभता यावी म्हणून नर्सरी चालकांना भयमुक्त वातावरण देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या निर्गुणीकरणासाठी धोरणाशी सुसंगत राहण्यासाठी ही सुधारणा आवश्यक आहे। पहिल्या गुन्ह्यासाठी कारावास रद्द केला, दंड वाढवला, 15,000 रुपये केला। नवीन सुधारणेनुसार पहिल्या वेळेस होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनासाठी तुरुंगवासाची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे। वाढीव आर्थिक दंड, पहिल्या गुन्ह्यासाठी कारावास रद्द केला असला तरी कायद्याचा वचक राहण्यासाठी आर्थिक दंड 5,000 रुपयावरून 15,000 रुपयापर्यंत वाढवला आहे। सराईत गुन्हेगारांना जरब, शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर वारंवार गुन्हा केल्यास 6 महिन्यांचा कारावास आणि 25,000 रुपये दंडाची कडक तरतूद कायम ठेवली आहे। याचा अर्थ असा आहे की आम्ही पहिली जे काय 6 महिन्याची ती कमी केली, दंड वाढवला, आणि दुसऱ्या वेळेला जर केलं तर 6 महिन्याची परत सजा पण आहे आणि 25,000 रुपयाचा दंड आहे। हा ते